राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली असून ती येत्या वर्षभरासाठी लागू राहणार आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश जारी केलेला आहे। या आदेशामुळे बाजारातील सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नाही आहे। नियमानुसार प्रमाणित पनीरच्या विक्रीवर निर्बंध नाही आहेत। अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर म्हणजेच पनीर सारख्या दिसणाऱ्या अशा उत्पादनांमध्ये दुधातील स्निग्धांश असेल किंवा दुग्धघन पूर्णता किंवा अंशतः वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटकांनी बनलेलं असतात अशा उत्पादनाला पनीर म्हणून विकणं किंवा ग्राहकांना पुरवण्यास या आदेशानं मनाई करण्यात आलेली आहे। त्याच्यावरती बेस्ट बिफोर शेल्फ लाईफ हे जे मानकं घालून दिलेत FSSAI ती बघून ती वाचूनच आपण खरेदी केलं पाहिजे। आणि त्यावर म्हटलेलं असतं की त्यात दुधाचा अंतर्भाव आहे आणि जर प्रिझर्वेटिव्ह असतील तर सॉर्बिक ॲसिड आणि नायसिन म्हणजे पूर्वी FSSAIनी अलाउड केलेले प्रिझर्वेटिव्ह ते वापरू शकतो। नायसिन हा बायो प्रिझर्वेटिव्ह आहे, मग ते सर्टन एक लिमिटपर्यंत आपल्याला अलाउड आहे। भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडरचा वापर होतो। स्टारचाही वापर भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी केला जातोय। पाम तेलाचा वापर करून हे पनीर बनवलं जातं। अशा सगळ्या पनीरवर बंदी आहे। पाम तेलापासून बनवलेल्या पनीरला अॅनालॉग पनीर असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरच आता तुकाराम मुंढे यांनी बंदी घातलेली आहे। शुद्ध पनीरला दुधाचा हलकासा वास येतो। पनीरला दुधाचा वास येत नसेल तर ते बनावट समजावं। बनावट पनीर चवीला थोडं वेगळं लागतं। बनावट पनीर रबरासारखं चिवट लागतं। दुधापासून बनलेलं अस्सल पनीर मऊ असतं।